अचलपूर तालुक्यातील हरम येथे 4 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये ठेवलेल्या 4 दुचाकी जळून खाक झाल्याची घटना सकाळी निदर्शनास आली होती। सदरहू घटना सूड भावनेतून घडली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार हरम येथील विठ्ठल मंदिराच्या परिसरात नेहमीप्रमाणे रहिवाशांनी आपल्या दुचाकी ठेवल्या होत्या। रात्री अचानक ह्या गाड्या जळाल्याची घटना निदर्शनास आली असता राजेंद्र वाडेकर यांची स्प्लेंडर MH27N 8943, संदीप भोरे यांची युनिकॉर्न MH27AZ 3252, जगदीश वाडेकर यांची पॅशन प्रो MH27BU 7939, उमेश वाडेकर यांची प्लॅटिना MH27CD 3863 ह्या 4 गाड्या जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले। घटनेची तक्रार दाखल होताच सरमसपुरा अचलपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून तपास केला असता काही दिवसांपूर्वी जळालेल्या दुचाकी मालकांचा चेतन मानकर यांच्याशी वाद आणि मारहाण झाली असता त्याने द्वेष बाळगून सूड भावनेतून दुचाकी जाळल्याचे निष्पन्न झाल्याने ही जाळीपोळीची घटना घडली असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। सरमसपुरा अचलपूर ठाण्याचे ठाणेदार जमील शेख यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक ढोकणे, दत्त विजय महल्ले, संजय इंगळे, पंकज ठाकरे, सिद्धांत ढोले यांनी अवघ्या 5 तासांमध्ये आरोपीचा छडा लावीत त्याला जेरबंद केले। काही दिवसांपूर्वी आरोपी चेतन मानकर व दुचाकी मालक यांच्यामध्ये वाद झाला असता सूड भावनेतून दुचाकी जाळल्याचे निष्पन्न झाले व आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे, असे सरमसपुरा अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जमील शेख यांनी सांगितले। पत्रोटेतून नितीन दुर्बुडे तर अचलपूर येथून पंकज साबू व जयकुमार घिया यांचा हा वृत्तांत।